आणि आमचा मोठा कलाकार इकडे अजून एक रांगोळी काढत बघा, अजून पण रेडी नाही झालेली आहे. यस कल्याण. अरे ऐसा खोलो जल्दी बहुत 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 शैतान बच्चा. नमस्कार सर्वांना, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवत आहे. तर आज आहे राखी पौर्णिमा आणि माझ्या सर्व ताईंना दादांना राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि श्रावणीनं माझ्या हातावर हे बघा किती सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे, लावली आहे तिने, खूप सुंदर. आणि तर आता माझा स्वयंपाक चालू आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे, 5 वाजलेले आहेत. तर मी आज बनवणार आहे काजू करी. आणि चला तर मग मी तुम्हाला माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते. चला तर मग लवकरात लवकर फटाफट बनवूया. आणि राखीचं सेलिब्रेशन हे संध्याकाळी होणार आहे, कारण की सर घरी नाही आहेत. आणि मी असं ऐकलं पण होतं की संध्याकाळच्या वेळेलाच दुपारच्या नंतर राखी पौर्णिमा साजरी करायची आहे ते. तर त्यामुळे सर ऑफिसला गेलेले आहेत आणि ते आल्यानंतर आपण राखी पौर्णिमेचे सेलिब्रेशन करूया. तर चला तर मग मी तुम्हाला आता माझी रेसिपी दाखवते. तर हे बघा, मी इथं मीडियम आकाराचे 3 कांदे आहेत आणि इथं 10-15 काजू आहेत. तर हे मी बॉईल करून घेणार आहे सुरुवातीला. तर हे बघा, म्हणजे हे मी 10 ते 12 मिनिट आपल्याला बॉईल करून घ्यायचंय कांदा आणि काजू. आणि त्यानंतर बंद करून घ्यायचंय गॅस. हे जे पाणी आहे हे आपल्याला टाकून द्यायचंय आणि हा कांदा आणि काजू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय. मी इथं कांदा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आणि आता हे मी ग्राइंड करून घेणार आहे. इथं मी तूप घेतलेले आणि आपण काजू फ्राय करताना तूपच घ्यायचं, म्हणजे त्याची चव खूप छान येते. तर त्यामध्ये मी तो काजू टाकणार आहे आणि हे काजू आपल्याला मस्त असे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. सोनेरी सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे आपल्याला. असा सोनेरी सोनेरी रंगाचा झालेला आहे काजू. तर आता आपण काजू काढून घेऊया. आता आपल्याला तुपामध्येच तेल टाकून घ्यायचंय. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण तेल टाकून घेणार आहे. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये इथं मी थोडीशी जिरे मोहरी टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये 1 वेलची आणि तेजपत्ता टाकलाय. आता मी इथं 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत, ते मी यामध्ये टाकून घेणार आहे. कांदा मस्त ब्राऊन ब्राऊन भाजलेला आहे, छान तेल सुटलंय त्याला. असं भाजलं की त्यामध्ये टाकायचे लाल तिखट, ते काश्मीरी लाल तिखट आहे, थोडीशी हळद आणि धनेपूड टाकले मी यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असं भाजलं की यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. छान त्याला तेल सुटलंय आणि आता यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो. 1 टोमॅटो मी कट करून घेतलाय आणि तो मी आता यामध्ये टाकणार आहे. टोमॅटो टाकला की यामध्ये लगेच मीठ आलं. लगेच मी वरून मीठ टाकलंय आणि याला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे आता 5 ते 10 मिनिट मी झाकून ठेवणार आहे, अगदी लो फ्लेमवर. मस्त आता याला तेल सुटलंय छान असं. आणि आपण कांदा आणि काजूची जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ही बघा एकदम छान झाली आहे पेस्ट. तर ती आता यामध्ये टाकून घेणार आहे मी. एकजीव करून घ्यायचे पूर्ण. तर बघा आता मस्त अशी ग्रेव्ही थोडीशी शिजू द्यायची आपल्याला. यामध्ये आता आपल्याला काजू टाकून घ्यायचे.
तर यावर आपल्याला मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर हे बघा मित्रांनो, आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनची एक खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे घरी. आम्ही दोघींनी काढली. मी आणि आमचा मोठा कलाकार इकडे अजून एक रांगोळी काढत आहे. हे बघा, कारण की आता मला डायलॉग विसरला. नाही आता आम्हाला राखी पौर्णिमेचा कार्यक्रम करायचा आहे. राख्या वगैरे बांधायच्या आहेत. त्यामुळे मग आता हे ऑफिस मधून आले, स्वयंपाक वगैरे झालाय, तर म्हटलं चला आपण तयारी करून घेऊया. अगोदर रांगोळी वगैरे काढून घेऊ, मग नंतर तयार होऊ आणि मग करू. मित्रांनो, हे बघा, रक्षाबंधनची तयारी तर झालेली आहे, पण एक प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रॉब्लेम काय ते तुम्हाला आता सांगतो मी. तर मित्रांनो, रक्षाबंधनची सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे बघा श्रावू, इकडे ग ए छोरी, हां, तर ही पण इकडे या साईडला अशी. तर ही पण मस्तपैकी रेडी झालेली आहे. पण बायको काय अजून रेडी झालेली नाही. आता तुम्हाला दाखवतो. काय अर्धा तास झाला नाही का रेडी व्हायला लागली, पण अजून काही रेडी झालेली नाही आहे. म्हणजे आता वाट बघून आम्ही दोघं सुद्धा परेशान झालेलो आहोत. तर ती का रेडी नाही झाली ती आता तुम्हाला सर्वांना दाखवतो मी. तर चला मग. हे बघा, ही अजून रेडी नाही झालेली आहे. काय रे, एवढं काय नट्टा फट्टा चालू आहे काय माहिती. साडीच भेटत नाही आम्हाला. कपाट भरून साड्या आहेत, पण साडीच नाही मिळत आहे आम्हाला. म्हणजे काय आता काय सांगायचं तुम्हाला, अजूनही शोधतच आहे. किती वेळ झालेला आहे. हा, टोपी टोपीच नाहीये. अरे देवा, हे राम प्रभू कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी. ठीक आहे, आवरू का? बघा अजून पण रेडी नाही झालेली आहे. आता जरा दिसत आहे. एवढा ॲटिट्यूड, हा, एवढा ॲटिट्यूड काय कामाचा आहे. हो ॲटिट्यूड. हा, चला. बिग बॉस बघून हे सगळे परिणाम व्हायले. बिग बॉस खरं तर नाना चुकतं हे वाटतं. कल्याण हो बच्चा. गिफ्ट घेऊन बसले का कोण? तुम्ही. कसले गिफ्ट? नीट पकड ग. कोणी कोणाला गिफ्ट येस. कल्याण हो. हे बघा, आता शाऊ तिच्या पप्पांना राखी बांधणार आहे. आणि श्रावणी गावाकडे कालच राख्या पाठवून दिल्या बरं का. मी सुद्धा आणि श्रावण सुद्धा. आधी पेढा खा. आता राखी बांधा. बघा, कधी एवढी मोठी झाली कळालंच नाही. हा, सबका टाइम आता है. तेच तर. अभी इसका टाइम आया है. ओके. आंटी जी स्माइल इधर तो देखो. इकडे बघ. अबे स्माइल तो करो. अरे क्या कर रहे हो, डबल कट मार दिए. ठीक है, बाद में चेक ये करता हूँ. ओळा चला. गिफ्ट द्या बर का पप्पा. अरे मी तर गिफ्ट नाही आणलो ना. तसं नसते, गिफ्ट द्यावं लागते. शाऊ पाया पड पप्पांच्या. पाया पड, पाया. नाही पडू द्या ना. पडू दे. हा. आता
गिफ्ट द्या गिफ्ट. गिफ्ट कसलं आहे? मी तर गिफ्ट आणलंच नाही. चला लवकर 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 पाहिजे. महीने गिफ्ट. ये देखो मेरे पास अभी पैसे भी नहीं और गिफ्ट भी नहीं. हाँ नहीं दिया तो चला लवकर लवकर. गिफ्ट पाहिजे. बरं जाऊ दे, घेते आणि इकडं आणले हो. मी कसं विसरणार आहे? सगळं घर डोक्यावर घेतलं असतं ना, आणलं नसतं काही तर. नाही हो नाही. तर हे बघा, हे असे दोन काय आहे मला तर दाखवा. हे कामाचीच गोष्ट आहे आणि आमची श्रावू तिला ज्या गोष्टी कामाच्या असतात त्याच मागत असते. आवड हवे तुझ्यासारख्या काही गोष्टी मागत नाही ती. बापरे. तर हे असे बिनबुडाचे आरोप माझ्यावर काही करायचे नाही. हॅपी रक्षाबंधन. थँक्यू. ए खोलून दाखव चल. अरे ऐसा खोलो जल्दी फास्ट. अरे कितना टाइम लगेगा? जल्दी खोलो. हाँ 10 मेरे बंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय आहे दिखा. त्यामध्ये काय आहे? ब्रश दाखव. ब्रश. तर मित्रांनो भावांनो, अशा प्रकारे नाही का रक्षाबंधन छोटं सिंपल एकदम सोबर आम्ही आता रक्षाबंधन इथे साजरं केलेलं आहे. यावर्षी गावाकडे गेलो नाहीत आम्ही. मागच्या वर्षी गावाकडे गेलो होतो आणि मागच्या वर्षी आपला व्लॉग आला होता गावाकडचा. त्यामुळे आम्ही गावाकडे गेलो नाही. हा तर ह्या पोरीच्या एक्झाम सुरू आहेत आणि ही हसून राहिली. का हसत आहे माहिती का? थोड्या वेळा आधी नाही का तिच्या मम्मीने तिला ब्लॉग मध्ये घेतलं नाही, त्यामुळे तिने तक्रार केली माझ्याकडे आणि त्याच्यामुळे आता तिला ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे म्हणून ही हसून राहिली आहे. तुम्ही बघू शकता. आता पुढच्या वर्षी 1 वर्षानंतर हाईट क्रॉस करणार आहे. त्यानंतर तुम्ही म्हणू शकणार नाही अरे संतूर मम्मी आहे क्या. आताच म्हणतील काही जण माहिती आहे का. तर असं नाही का, सिंपल सोबर केलं. गावाकडे आम्ही गेलो नाही काही, त्यामुळे काही हे नाही. आता घरची घरी केलेलं आहे मस्तपैकी चमचमीत असं जेवण तयार केलेलं आहे. तुम्हाला दाखवते. नाही काय काय बनवले त्याचं आपल्या ब्लॉगमध्ये सुरुवातीला दिसलेलंच आहे सगळ्यांना काय काय बनवले. त्याच्यानंतर अजून काय काय त्याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे ते आपल्याला जेवण करताना मी तुम्हाला दाखवतो सर्वांना. आणि तुम्हा सर्वांना आज रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. सर्व आपल्या बहिणींना नाही का, आपल्या यूट्यूब परिवारामधल्या ज्या सर्व बहिणी आहेत त्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला मग आता बहुत 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 शैतान बच्चा. तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी नाही का जेवणाचं ताट या ठिकाणी आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळे पदार्थ. आणि एका वाटीमध्ये तुम्हाला म्हणजे असं खीर टाईप काहीतरी दिसतंय तर ते ती आहे रसमलाई आणि त्यामध्ये आहेत रसगुल्ले. ठीक आहे. इकडे वरण आहे, त्यानंतर पापड आहे, मुरकूल आहेत, भात आहे, चपाती आहे आणि आजची स्पेशल म्हणजे जी आपण ब्लॉगमध्ये सुरुवातीला दाखवलेली आहे त्या भाजीची रेसिपी ती आहे काजू करी. काय काजू करी. तर असं एकंदरीत जेवणाचं ताट इथे आलेलं आहे. आणि हे बघा, तर आता तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे मस्तपैकी काय काय जेवायला तयार केलेलं आहे आज. तर मस्तपैकी आता रक्षाबंधनचं जेवण आता करतो मस्तपैकी मित्रांनो. आणि हे जेवण झाल्यानंतर बघा इकडे तर जेवण सुरूच झालेलं आहे. आणि श्रावूचं पण तुम्हाला मी सांगू कशी श्रावू जेवण करत आहे. आता मस्तपैकी जेवण करतो मित्रांनो. आणि आजचा जो आपला रक्षाबंधन स्पेशल व्लॉग आहे तो याच ठिकाणी आपण एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.